दरम्यान सरकारचे 12 वाजवण्यासाठी मुंबईत मतदानाला राहा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी डोंगरीमध्ये आज सभा घेतली आहे। मुंबईत कोकणी मतदार मोठ्या संख्येने राहतो, सुट्या लागतील पण गाफील राहू नका असं उद्धव ठाकरे म्हणतायत। येऊ घातलेली हुकुमशाही गाडायची आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। 20 मेला निवडणूक आपल्या मुंबईची आहे म्हटल्यानंतर तुम्ही सुद्धा गाफील राहू नका। याचं कारण असं की आता मुलांच्या परीक्षा येतील, त्याच्यानंतर सुट्ट्या लागतील। साहजिकच आहे, आपला मुंबईकर जो आहे तो बराचसा कोकणी आहे, कोकणामध्ये जाणार, आंबे काजू, पण ते केल्यानंतर तुम्ही 20 तारखेला यांचे 12 वाजवण्यासाठी मला मुंबईत पाहिजे। अगदी माता भगिनींना सुद्धा सांगतोय की सुट्टीनंतर सुद्धा आपल्याला घेता येईल, पण यांना आता सुट्टीवर पाठवायचे दिवस आले। पूर्वी जेव्हा आपलं सरकार होतं, मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा महाराष्ट्र सरकार जाहिराती करत होतं आणि त्याच्यामध्ये एक चित्र असायचं, ते होतं करोनाचा व्हायरस। आता दाढीवाला म्हणजे आपले घटनाबाह्य, तो व्हायरस आहे का कोण आहे तेच कळत नाही। साधारणतः 85 कोटी रुपये यांनी आधीच जाहिरातीसाठी देऊन टाकलेले आहेत। होर्डिंग लावतायत, सगळीकडे लावतायत आणि त्याच्यात भर म्हणून इतर राज्यांच्या म्हणजे उत्तर प्रदेशच्या पण जाहिराती इकडे आहेत। बघू आता निवडणूक आयुक्त किती कर्तव्यनिष्ठ आहे। या जाहिराती ताबडतोब बंद झाल्या पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।